23 ऑगस्टला कानबाई उत्सव आहे, पण त्याच दिवशी पुत्रदा एकादशीही आहे. मग प्रश्न असा आहे की कानबाई मातेचा नैवेद्य करायचा का एकादशीचा उपवास पाळायचा? गेल्या काही दिवसापासून मला हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. चला हा संभ्रम अगदी सोप्या भाषेत समजावून घेऊया. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. आता खानदेशातील परंपरेनुसार नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी कानबाई उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवारी आहे, त्यामुळे त्यानंतरचा रविवार म्हणजे 23 ऑगस्ट 2026 कानबाई उत्सवाचा दिवस. पण याच दिवशी श्रावण पुत्रदा एकादशी आहे. आता इथे दोन परंपरांमुळे फरक पडतो. ज्यांना 23 ऑगस्टची स्मार्त पुत्रदा एकादशी करायची असेल त्यांनी एकादशीचे व्रत आपल्या नियमांनुसार पाळा, पण त्यामुळे कानबाई मातेची पूजा किंवा नैवेद्य थांबवण्याची आवश्यकता आहे असं काही सरसकट म्हणता येणार नाही. आता कानबाई मातेला घरच्या परंपरेनुसार नेहमीचं नैवेद्य दाखवता येतो. घरातील ज्या व्यक्तींचा एकादशीचा उपवास नाही ते आपल्या कुळाचारानुसार प्रसाद ग्रहण करू शकतात, आणि ज्यांचा पुत्रदा एकादशीचा उपवास आहे त्यांनी तो नैवेद्य स्वतः ग्रहण न करता आपल्या घराण्यात चालत आलेली पद्धत पाळावी. काही घराण्यांमध्ये नैवेद्याचा सुगंध घेऊन तो गाईला अर्पण करण्याची पद्धत आहे. तुमच्या घरात अशी परंपरा असेल तर ज्येष्ठ व्यक्ती किंवा कुळाचार जाणणाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार ती पाळा. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे भाविक वारकरी किंवा वैष्णव परंपरेनुसार भागवत एकादशी पाळतात त्यांच्यासाठी उपवासाचा दिवस 24 ऑगस्ट असल्यामुळे 23 ऑगस्टच्या कानबाई उत्सवात हा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणून लक्षात ठेवा की 23 ऑगस्ट हा कानबाई उत्सव, स्मार्त पुत्रदा एकादशी आणि 24 ऑगस्ट वैष्णव किंवा भागवत परंपरेतील एकादशीचा उपवास आहे. पण कानबाईची पूजा आणि नैवेद्याची पद्धत प्रत्येक कुटुंबाच्या कुळाचारानुसार थोडी वेगळी आहे. म्हणून इंटरनेटवरची एकच पद्धत सर्वांना लागू करण्याऐवजी आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती, कुळाचार आणि परंपरेला प्रथम प्राधान्य द्या. देवीची भक्तीही पूर्ण होऊ द्या आणि एकादशीचे व्रतही श्रद्धेने पूर्ण करा. तुमच्या घरी कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो का? कॉमेंटमध्ये कानबाई माता की जय जरूर लिहा आणि हा व्हिडिओ खास करून खानदेशातील आपल्या नातेवाईक आणि मित्रांपर्यंत शेअर करा, कारण यावर्षी हा प्रश्न अनेकांना पडणार आहे. अशाच व्रत, सण, कुळाचार आणि पंचांगातील महत्त्वाच्या माहितीसाठी ॲस्ट्रो मास्टर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा.